नमस्कार. सत्याने पंकजला रस्त्यामध्ये गप्पा मारत बसलेलं बघितलेलं असतं. त्यामुळे सत्याच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात. सत्या खूपच चिडलेला असतो. तो स्वतःशीच म्हणतो, या पंकजला येता जाता मी कुणा ना कुणासोबत तरी गप्पा हाणत बसलेलं बघितलेलंच आहे. हा पंकज नोकरीवरती जातो ना, मग तो असं का करतोय? त्याचं नक्की काम काय आहे, की नुसता रिकामटेकडाच आहे? हे मला शोधून काढावंच लागेल. इकडे सत्यजित घरी आलेला असतो. त्यावेळेला सुधाकरराव सत्यजितला म्हणतात, अरे सत्यजित, आलास तू? बरं झालं आलास ते. चल, अरे आपण दोघांनी चहा घेऊया. ए मीरा, जरा चहा टाकतेस का? तेव्हा मीरा बोलते, हो हो टाक ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, हो हो टाका टाक. अगं नुसता रिकाम टेकडा आहे तुझा नवरा, बाकी काय करतोय? तेव्हा सुधाकरराव बोलतात, एक मिनिट निरूपा, काय बोलतेस तू? सत्यजित कामावरती जातो हे तुला चांगलंच माहिती आहे, तरी सुद्धा तू असं कसं काय बोलू शकतेस? जरा विचार कर आणि वागत जा. तेव्हा मात्र निरूपाचं तोंडच बंद झालेलं असतं आणि त्याच वेळेला पंकजची घरात एंट्री झालेली असते. तेव्हा निरूपा पंकज जवळ जाते आणि पंकजच्या हाताला धरून म्हणते, बघा माझा बबड्या किती काम करून आलाय, दमलाय तो, दमलाय, खूप दमलाय. अगं त्याच्यासाठी चहा आण. याच्यासाठी कशाला चहा आणायला पाहिजे? नुसतं गाडीत बसून भाडी मारायची असतात, बाकी काय करायचं असतं? तेव्हा लगेच पंकज हसतो आणि म्हणतो, मम्मा ते तरी करतो की नाही काय माहिती, की झोपा काढत असतो. तेव्हा लगेच मीरा बोलते, पंकज तोंडाला आवर घाल, नाहीतर भांडं फोडायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा मात्र चांगलीच बोलती पंकजची बंद होते. सत्यजित मीराच्या तोंडाकडे बघतो. तेव्हा मीरा सत्यजितकडे बघून बोलते, अहो ही घ्या चहा. तेव्हा सत्यजित मीराकडे बघतच असतो. तेव्हा सुधाकरराव निरूपाला बोलतात, निरूपा, प्रत्येकाच्या कामाची कदर करत जा. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. अगं दमत तो सुद्धा असेल. तेव्हा लगेच देविका म्हणते, पण पप्पा, अहो तुम्ही असं कसं काय बोलताय? त्यावेळेला मीरा बोलते, देविका जरा शांतच बस. कारण काही काही गोष्टी आपल्याला जर का माहिती नसतील ना, तर तोंडातून न काढलेल्याच बऱ्या. देविका, तुला काही काही गोष्टी माहितीच नाही आहेत, म्हणून तर तू अशी वागतेस. जरा शांत राहा. आणि मीरा तिथून निघून जाते. तेव्हा मात्र सत्यजित गोंधळात पडतो. सत्यजित मीराच्या पाठोपाठ जातो आणि मीराला बोलतो, धूमकेतू, तुला एक प्रश्न विचारू का? तेव्हा लगेच मीरा बोलते, काय प्रश्न? त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, मला खरं खरं सांग, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? हे बघ, तू जर का माझ्यापासून काही लपवत असशील ना, तर तू माझी फसवणूक करतेस. तेव्हा लगेच मीरा बोलते, असं का बोलताय तुम्ही? मी काहीही तुमच्यापासून लपवलेलं नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. असं नका वागू तुम्ही. तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो, बस झालं आता. मला काय ते खरं खरं सांगशील का? माझ्यापासून काही लपवू नकोस. तेव्हा मात्र मीरा गोंधळते आणि बोलते, काय तुम्हाला खरं ऐकायचं आहे? काहीच माझ्याकडे काहीच सत्य नाही आहे. तुम्ही प्लीज स्वतःचं काम करा. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, बस झालं. मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषयच मला ताणायचा नाही आहे. हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा लगेच सत्या मोठ्याने बोलतो, नाही, हा विषय इथल्या इथे बंद होणार नाही. धूमकेतू, तुला माझी शपथ. तू माझ्यापासून काय लपवतेस ते मला पहिल्यांदा सांग. तेव्हा लगेच मीरा बोलते, काही नाही सांगितलं ना. तुम्ही कशाला विचार करताय? मी तुमच्यापासून काही लपवत नाही आहे. आणि तो मीराचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतो. मीराचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवल्यानंतर तो मीराला बोलतो, धूमकेतू, तुला माझी शपथ आहे. काही झालं तरी तू लवकरात लवकर मला सत्य सांग. तेव्हा मीरा बोलते, अहो त्या पंकजला नोकरी नाही. तो फक्त असाच भटकंती करत असतो. तो कधीच कामावरती जात नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, धूमकेतू, तुला हे कसं माहिती? मला खरं खरं सांग. तेव्हा मीरा बोलते, खरं सांगायचं तर जेव्हा आपल्यावरती नाही का ते आरोप करण्यात आले होते, की आपण बाबांना फसवून रवी भाऊजी आणि रियाचं लग्न लावलं, मी चिठ्ठी लिहून सुद्धा, तेव्हाच मला त्या पंकजला रंगेहात पकडायचं होतं आणि तेव्हाच त्याचं मला सत्य कळालं आणि म्हणूनच त्याला मी ब्लॅकमेल केलं आणि शेवटी त्याने येऊन देविकाचं सत्य सर्वांदेखत सांगितलं. हे ऐकताच
सत्याला खूपच आनंद होतो आणि सत्या बोलतो, धूमकेतू आता तू बघ त्या पंकजचे कसे 12 वाजवतो ते. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो कशाला, शांत राहा ना, उगाचच नको. तेव्हा लगेच सत्या बोलतो, नाही, मला त्या पंकजचे 12 वाजवायचेच आहेत. तोपर्यंत काही केल्या मी शांत बसणार नाही. आणि सत्यजित मोठ्या तावातावात बाहेर येतो आणि बोलतो, काय आहे पंकज बबड्या, अरे तू अशा कोणत्या कामावरती जातोस ते मला सुद्धा सांग ना. काय आहे ना, नुसता रिकामटेकडा बसलेला असतो ना, म्हटलं तुझ्या ऑफिसमध्ये काही ना काहीतरी काम करेनच. तेव्हा लगेच देविका म्हणते, लायकी तरी आहे का तुझी, त्यासाठी शिक्षण लागतं, ते आहे का तुझ्याकडे, डिग्र्या लागतात आहेत का, त्या फक्त माझ्या पंकजकडेच आहेत. तेव्हा लगेच सत्या बोलतो, हो का, डिग्र्या लागतात का, अगं अशा तुझ्या नवऱ्याकडे कोणत्या डिग्री आहेत ज्या रस्त्यावर बसून लोकांशी गप्पा हाणून त्याला पैसे देतात. तेव्हा निरूपा चांगलीच घाबरते, तिला धक्का बसलेला असतो. निरूपा स्वतःशीच बोलते, हा असं का बोलतोय. पंकजच्या तोंडचं तर पाणीच पळालेलं असतं. तेवढ्यात रिया मोठ्याने बोलते, काय झालंय मीरा वहिनी, अगं तू तरी सांग. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे काय बोलतोयस तू, अरे असं का बोलतोस त्याच्याशी. हे बघ सत्यजित, जे निरूपाला सांगितलं तेच तुला सांगतोय. स्वतःच्या कामाची कदर ठेवलीच पाहिजे, पण दुसऱ्याच्या कामाला सुद्धा कमी लेखलं नाही पाहिजे. तू असं का वागतोयस. तेव्हा सत्यजित बोलतो, अरे बाप, मी कुठे काय करतोय, मी काहीच तर करत नाहीये. तेव्हा लगेच देविका म्हणते, काय चाललंय, खरं सांगायचं तर तू येता जाता माझ्या नवऱ्यावरती काय येतोस. पहिल्यांदा तुझे शब्द आवर आणि मला तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय. प्लीज या तुझ्या या गोष्टी आहेत ना त्या बंद कर, नाहीतर मी काही करेन. तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो. सत्यजित मोठ्याने बोलतो, तुझ्या तोंडाला आवर घाल, कारण तुझ्या नवऱ्याचं सत्य अजून तुला माहिती नाही ना, म्हणून तू असं बोलतेस. देविका, तुझ्या नवऱ्याचं सत्य तुला समजेल ना तेव्हा तुझे धाबे दणानतील, हादरशील, तू हादरशील. तेव्हा लगेच देविका म्हणते, म्हणजे. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्टपणे बोल ना. तेव्हा सत्यजित म्हणतो, बाप, अरे हा आहे ना कामावर जातो असं सांगून असा रस्त्यावर बसलेला असतो लोकांशी गप्पा हाणत, अरे कितीतरी वेळा मी ह्याला पकडलंय. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मग काय झालं, कामानिमित्त आला असेल बाहेर आणि तेव्हा जर का लोकांशी जरा बोलला असेल तर काय झालं. अरे लोक त्याच्याशी बोलतात, तुझ्यासारख्या गुंडाशी कोण बोलेल. तेव्हा लगेच मीरा बोलते, काय आहे ना आई, तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, माझ्या नवऱ्यामध्ये जी माणुसकी आहे ना ती या पंकजमध्ये नाही. हा पंकज त्या लायकीचाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर हा पंकज सुधारूच शकत नाही. आता तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय. त्यावेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, बस झाला, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि पहिल्यांदा तुझं तोंड बंद कर, मला हा विषयच ताणायचा नाही आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, पंकज खरं खरं सांग, हे खरं आहे का, तू खरंच असा वागलायस का, पंकज खरं खरं बोल. तेव्हा मात्र पंकज काहीच बोलत नसतो. त्यावेळेला पंकज बोलतो, मी सांगतोय ना पप्पा, असं काहीच नाहीये, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावरती, सांग ना कसा विश्वास ठेवू. अरे एक नंबरचा खोटारडा निघालास तू. खरं सांगायचं तर तुझ्यावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीयेस तू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पंकज आता तरी स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य सगळ्यांदेखत सांगेल का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.